नमो नमः सर्वेभ्यो. आज आपण उपनिषदांमध्ये ज्या ज्ञानाचं अर्थात ब्रह्मज्ञानाचं विवेचन केलं आहे त्याविषयी अधिक जाणणार आहोत. तुम्हाला एव्हाना लक्षात आलं असेलच की ऋग्वेदासारख्या सर्वात प्राचीन मानल्या गेलेल्या ग्रंथातून स्वतःला आणि आपल्या भवतालाला जाणण्याच्या दृष्टीनं जे चिंतन सुरू झालं त्याचा परिपाक म्हणजे उपनिषद असं आपण म्हणू शकतो. वैदिक साहित्य परंपरेत येणारे आरण्यक हे ग्रंथ ब्राह्मण ग्रंथ आणि उपनिषद यामध्ये दुवा म्हणून काम करतात. ब्राह्मण ग्रंथातील यज्ञविधींच्या चिकित्सेबरोबरच नैकविध विषय या आरण्यकातून विचारात घेतलेले दिसतात. यज्ञविधींमागील दार्शनिक तात्विक बाजू समजून घेण्याचा प्रयत्न आपल्या ऋषींनी केलेला आहे. या सर्व प्रवासात जो मूलभूत प्रश्न आपल्या पूर्वाचार्यांना अर्थात ऋषींना पडला तो म्हणजे मी कोण आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना सृष्टी निर्मितीचं कोडं देखील आपल्या पूर्वाचार्यांनी उलगडायला सुरुवात केली. उपनिषदातून सृष्टोत्पत्ती विषयक विवेचन त्याच हेतून आलेलं आहे. याबरोबरच दुःखादी गोष्टींपासून कायमचे मुक्त होणं कसं शक्य आहे हा विचारही उपनिषदांच्या तत्वचिंतनामागे आहे. अर्थात हा विचार स्पष्टपणे मांडलेला असा पुढं येत नाही. उपनिषदांचा विषय मुख्यतः ब्रह्मज्ञान कसं प्राप्त करावं आणि त्याद्वारा मोक्ष कसा प्राप्त होईल हा आहे. याविषयीचं विवेचन आपण आधीच्या तासातून ऐकलं आहे. आता हे ज्ञान कसं समजून घ्यायचं, त्याच्या आकलनाची साधनं कोणती कोणती आहेत याविषयी जाणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. वेदांतात अथवा उपनिषदामध्ये आलेले जे विषय आहेत त्यातला मुख्य विषय म्हणजे निर्गुण निराकार असं सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मन किंवा आत्मन हे अंतिम तत्व. जीवात्म्याचं स्वरूप आणि ब्रह्मन आणि जीवात्मन यांचं ऐक्य, सृष्टी उत्पत्ती, ब्रह्म हे कारण असणाऱ्या आणि पंचमहाभूतापासून बनलेल्या या सृष्टीचे सर्व घटकांचं स्वरूप जाणणं, त्यांचा परस्पर संबंध समजून घेणं, विद्या आणि अविद्या यांचा विचार करणं, कर्माचा सिद्धांत, कर्माची बंधनं तोडण्याचे उपाय, मोक्ष सिद्धांत हे सगळे जरी विषय नुसतं वाचले तरी उपनिषदातील विषय किती गूढ आहे, रहस्यमय आहे हे लक्षात येतं. एकंदरीत उपनिषदांचा मुख्य विषय हा ब्रह्मतत्व विषयक आहे आणि तदनुषंगाने सृष्टीविचार आणि कर्मसिद्धांतादी कल्पना किंवा विचार पुढे आलेले आहेत. ब्रह्म हा विषय सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. त्याचं ज्ञान करून घेणं हे इंद्रियांना अशक्यप्राय आहे. अंतिम सत्य स्वरूप या ब्रह्माचं ज्ञान आपण प्रत्येकानं करून घ्यायचं आहे. परंतु ते स्वतःच्या इंद्रियांनी स्वतः ग्रहण करणं हे अशक्य असल्याने एखाद्या आत्मज्ञानी अनुभवी गुरूची त्या ठिकाणी अपेक्षा आहे. अशा अधिकारी गुरूंकडून हे ज्ञान ग्रहण केले असता कोणत्याही स्वरूपाचा भ्रम अथवा संशय तिथे राहत नाही. गुरु आणि अधिकारी असा सत्पात्र असा शिष्य यांच्यातील संवाद हे उपनिषदांचा विषय काहीसा सोपा करायला मदत करतात. उपनिषदांचा मुख्य विषय परमात्म तत्व असला आणि ते त्याविषयी जरी बोलत असले तरी ते विश्वातील विषयांकडे पाहत असताना ते पराविद्या आणि अपराविद्या असे शब्द योजतात. विद्या या शब्दाचा अर्थ होतो जे जाणले जाते ते. कोणाकडून जाणले जाते तर गुरूंकडून जाणले जाते. अर्थात गुरूकडून तिचं ग्रहण केलं जातं. भारद्वाज शिष्य अंगरा यांनी आपल्या शिष्याच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना मुंडकोपनिषदामध्ये 2 प्रकारच्या विद्या सांगितल्या. त्या म्हणजे पराविद्या आणि अपराविद्या. यातील पराविद्या किंवा परविद्या ही ब्रह्मसाक्षात्काराशी संबंधित ब्रह्माच्या प्राप्तीचा उपदेश करणारी आहे. तर या व्यतिरिक्त जे जे काही आहे ते अपराविद्येमध्ये समाविष्ट केले गेलेले आहे. षडंगांसह वेदाचे ज्ञानही अपराविद्येमध्ये अंतर्भूत केलेले आहे. ब्रह्मज्ञान केवळ वेदांच्या अध्ययनाने होत नाही, तर वैराग्य उत्पन्न झाल्यावर आचार्य
अथवा आत्मज्ञानी गुरु जो उपदेश करतात त्याने ते ज्ञान प्राप्त होते. अपरविद्या अथवा अपराविद्या यात कर्मे सांगितलेली आहेत. या कर्मांच्या योगाने चित्तशुद्धी होते आणि अशी चित्तशुद्धी झालेला मुमुक्षू पराविद्येचा अधिकारी बनत असतो. नित्यकर्माचं फल चित्तशुद्धी असल्याने त्यांच्या अनुष्ठाना वाचून ज्ञानाधिकार कधीही प्राप्त होत नाही, असं मुंडकोपनिषद आपल्याला सांगते. अपराविद्या ही पराविद्येसाठी साधन बनते. ईशावास्योपनिषदासारख्या उपनिषदातून निष्काम कर्म करत 100 वर्षे जगण्याची अभिलाषा केलेली आहे. त्यामागील विचारही हाच आहे. थोडक्यात सांगायचं तर परविद्या अथवा पराविद्या ही अनुभवी गुरूंच्या उपदेशाबरोबरच स्वानुभवावर अधिष्ठित आहे. अपराविद्येत आधिभौतिकापासून अध्यात्मापर्यंतचा विचार आहे, पण तो अध्ययनरूप आहे. थोडंसं अवघड वाक्य वाटतंय ना समजायला? सोप्या शब्दात सांगायचं तर पराविद्येमध्ये स्वानुभव महत्त्वाचा आहे. केवळ अध्ययन, शाब्दिक समज अपेक्षित नाही. तर अपराविद्येमध्ये अध्ययन महत्त्वाचं आहे. ते विषय अधिकाधिक सखोल समजावून देणारे आहेत. त्यात स्वानुभव असेलच असं नाही. ते प्रत्यक्षादी प्रमाणांच्या आधाराने ग्रहण केले जाणारे आहेत. औपनिषदिक ज्ञानाची ही समज यज्ञविधीमधून दिसून येणाऱ्या विविध क्रियांच्या मागील तत्व समजून घेण्यापासून सुरू होते. मूर्त कल्पनांकडून अमूर्त कल्पनांकडे जाणे, त्या समजून घेणे हा ज्ञानाच्या समजाचा प्रवास असतो. गणित, पदार्थभौतिकी, साहित्य, सामाजिक शास्त्र यांच्या अभ्यासात हाच प्रवास जसा महत्त्वाचा असतो तसा तो अंतिम सत्याचा अर्थात स्वबोधाच्या प्रक्रियेत देखील खूप महत्त्वाचा असतो. उपनिषदातून ज्या विषयांचं चिंतन केलं गेलं आहे त्या बाबतीतही स्थूलाकडून सूक्ष्माकडे आणि सूक्ष्माकडून सूक्ष्मातिसूक्ष्माकडे जाणं असा टप्प्याटप्प्याने आत्मज्ञानाचा प्रवास झालेला दिसतो. केनोपनिषदात म्हटलं आहे की आत्मा अथवा ब्रह्म हे कोणत्याही इंद्रियाचा विषय होऊ शकत नाही. त्यांच्यासाठी शास्त्र प्रत्यय अर्थात उपनिषदादी ग्रंथातून आलेलं विवेचन, आचार्य प्रत्यय आणि आत्मप्रत्यय म्हणजे स्वानुभव या माध्यमातूनच ते जाणलं जाणारं आहे. केनोपनिषद पुढं असं म्हणतं की ब्रह्म सुज्ञेय आहे असंही नाही आणि ते अज्ञेय म्हणजे जाणताच येत नाही असंही नाही, परंतु सुसंस्कृत मनाने स्वसंवेद्य असं मात्र आहे. तप, दम, कर्म, वेद आणि वेदांग यांचा स्वाध्याय, सत्याचरण ही ब्रह्म जाणण्याची साधनं मानली गेलेली आहेत. ब्रह्मज्ञानातील विविध टप्पे पाहण्यापूर्वी एक अगदी छोटासा सोपा प्रश्न. परविद्या आणि अपरविद्या यांचा प्रथमतः उल्लेख आपल्याला कोणत्या उपनिषदांमध्ये दिसून येतो? पर्याय 1 ईशावास्योपनिषद, पर्याय 2 मांडुक्योपनिषद, पर्याय 3 मुंडकोपनिषद आणि पर्याय 4 बृहदारण्यक उपनिषद. बरोबर उत्तर आहे मांडुक्योपनिषद. आता जाणून घेऊया उपनिषदातील विषयाच्या ज्ञानातील विविध टप्प्यांविषयी. कठोपनिषदासारखे उपनिषद म्हणते की सर्व तप आणि ब्रह्मचर्य हे तत्व प्रणवाच्या योगानं सांगितलं गेलं आहे. इथे नाम जप साधनेचा विचार आहे. या साधनाने जो ब्रह्माला जाणतो त्याला मुक्ती मिळते. अंतर्मुख मुमुक्षू अर्थात मोक्षाची अत्यंतिक इच्छा करणारा जो आहे त्याच्यावर आत्मतत्वही अनुग्रह करतं आणि त्यालाच तो मोक्ष प्राप्त होत असतो. रथाचं एक प्रसिद्ध रूपक कठोपनिषदात आलेलं आहे. त्यात बुद्धी ही सारथी आहे, मन हे लगामासारखं आहे आणि अश्वरूपी इंद्रिय आहेत. या अश्वरूपी इंद्रियांवर अंकुश ठेवणारं मन हे सारथी म्हणजे बुद्धीद्वारा वापरलं जातं. इथे निरोध अर्थात संयमन प्रस्थापित करणं हा विचार आहे.
इंद्रिय जय हा उपनिषदांच्या आकलनातील प्रथम टप्पा म्हणाव्यास हवा. विषय बराच मोठा आहे, त्यामुळे आज थांबू. पुढील पाठाला हा विषय अधिक समजून घेऊयात. नमस्कार.